नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल रुक्मिणीज आर्टमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेविंग बँक बॉक्स कसा बनवायचा तो पाहणार आहोत, ते पण अगदी कमी खर्चामध्ये। आता साहित्य बघून तर तुम्हाला कळलं असेल काय काय आहे, तरी पण हा एम्प्टी बॉक्स आहे। हा आयताकृती असा हा बॉक्स मी इथे घेतलेला आहे। त्यानंतर A4 साइजचा पेपर, ज्यावर मी हे ब्लॉक प्रिंट करून घेतलेले आहे। तुम्ही आखूनही घेऊ शकता। एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो मी इथे फोल्ड करून टाकलेला आहे। त्यानंतर कार्डबोर्ड पेपर, मी इथे लाकडी रंगाचा म्हणजे ब्राऊन पेपर हा घेतलेला आहे। तुम्ही वेगळ्या रंगाचाही घेऊ शकता, जो तुम्हाला आवडेल असा। त्यानंतर फेविकॉल, कटर, मार्कर, जे आपण इथे ब्लॉक केलेले आहे त्यामध्ये आपण अमाउंट लिहिणार आहोत। चला तर सुरू करूया बॉक्स कसा बनवायचा आहे त्याचं। आता हा बॉक्स ओपन आहे, हा आपण आधी स्टिक करून घेऊया। तर या ठिकाणी हा मी आधी स्टिक करून घेते। व्यवस्थित आपल्याला हे फेविकॉल लावून घ्यायचं आहे। आता ह्या बाजूने आपल्याला कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून नोट यामध्ये टाकता येईल। थोडंसं अगदी छोटं कट करून घ्यायचं आहे आणि एक गोल राऊंड हे मी आता कटरच्या साहाय्याने कट करून घेते। सांभाळून करायचं आहे, जेणेकरून हाताला हे कट होणार नाही। तुम्ही बघू शकता मी कट करून घेतले आहे। हे थोडंसं कट करताना अवघड झाले, पण आता पेपर स्टिक करणार आहे तर त्यावेळेस ते आपण व्यवस्थित कट करून घेऊ शकू। जो कार्डबोर्ड पेपर आहे तो आपण ह्या बॉक्स चिटकवून घ्यायचा आहे। व्यवस्थित बघून घ्यायचा आणि हा चिटकवून घ्यायचा। अगदी कमी वेळात आणि पटकन होईल असा हा बॉक्स आहे। या ठिकाणी स्टिक करून घेऊया। एक्स्ट्राचा हा छोटासा भाग आहे तो कट न करता आपण चिकटवून घेऊया। आता थोड्या वेळासाठी हे सुकायला ठेवूया। त्यानंतर हा जो साइडचा भाग आहे तो फोल्ड करायचा आहे। तर इथे कट टाकून घेऊया आणि असे स्टिक करून इकडे पण आपण जिथे कट केलेला आहे तो भाग लक्षात घ्यायचा, तर की कट करताना आपल्याला तो व्यवस्थित असा कट झाला पाहिजे। हवं तर मार्किंग करून घेतली तरी चालेल। आता हे असं स्टिक करून घेते। एक्स्ट्राचा हा भाग आहे कट करून टाकूया, हे चिटकवून घेऊया। त्यानंतर या ठिकाणी राहिलेला हा पार्ट चिटकवून घेऊया। आता फक्त लक्षात ठेवायचंय, हवं तर मार्किंग करून घेऊ शकतो। दिसताना अगदी लाकडी सेविंग बँक बॉक्स वाटतोय आहे। आता हे थोडं सुकून देऊया। हे सुकलं आहे। आता आपण ज्या ठिकाणी कट केलं होतं तर ते कट करून घेऊया। आता ह्याची फिनिशिंग व्यवस्थित अशी दिसत नाहीये, कट जास्त झालेलं वाटतं। तर आपल्याला काय करायचंय, आता ह्याच्या बाजूने पट्टी लावून घ्यायची। हे अशा प्रकारे आपण ही पट्टी चिटकवून घेऊया। बघू शकता खूप व्यवस्थित असं हे दिसत आहे। आता तसेच गोल जो आकार हा कट करून घेतला आहे ह्याला पण मी साइडने पट्टी चिटकवून घेते, म्हणजे त्याची फिनिशिंग होईल, दिसून येईल। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही पेंटही करू शकता। हे असं तयार झाले आहे। आता यावर आपल्याला हा अशा प्रकारे हा चार्ट चिटकवायचा आहे। हा आपण आधी स्टिक करून घेऊया। जो आपण कट केलेला भाग आहे हा वरती यायला पाहिजे। हे अशा प्रकारे मी हे इथे डिझाईन करून घेतलेले आहे। प्लेन ठेवण्यापेक्षा डिझाईन खूप छान वाटते। तुम्हाला जसे हवे तसं तुम्ही करू शकता। तर या ठिकाणी आपल्याला नोटांचे नंबर लिहायचे आहे, म्हणजे जसं 20, 50, 100, 200, 500, ज्याची टोटल अमाऊंट ही आपल्याला 1 लाख पर्यंत करायची आहे। हा 1 लाख रुपयासाठीचा आहे। 1 लाख रुपयाचं सेविंग बँक बॉक्स आहे। तर येथे आता डिटेल मध्ये लिहू मी। आता या ठिकाणी श्री असं लिहिणार आहे पहिलं।
कुठल्याही एखाद्या गोष्टीची सुरुवात ही आपण देवाचं नामस्मरण करून करतो किंवा हे असं श्री शुभचिन्ह किंवा स्वस्ती जे आपल्याला आवडेल असं हे शुभचिन्ह इथे लिहू शकता। मी आता श्री इथे लिहिलं आहे आणि रक्कम रुपये 1 लाख या ठिकाणी हे असे इथे लिहून झालेले आहे। आता इथे नोटांचे नंबर मी लिहून घेते। बघू शकता मी इथे त्याची अमाऊंट लिहिलेली आहे, तर बाकीची पण अमाऊंट लिहिते। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही हा चार्ट प्रिंटही करून आणू शकता। अशा प्रकारे ही सगळी अमाऊंट लिहून झालेली आहे। याचं टोटल काउंट हे 1 लाख रुपये येत आहे। तुम्ही बघू शकता खूप छान असा सेव्हिंग बँक बॉक्स हा आपला तयार आहे। अशा प्रकारचा बॉक्स बनवून तुम्ही बर्थडे गिफ्ट किंवा कोणाचं काही फंक्शन असेल तर त्याला हा गिफ्ट तुम्ही देऊ शकता। अशा प्रकारे आपण नोट राऊंड करूनही टाकू शकतो। हे मी फक्त उदाहरणार्थ दाखवते, किंवा मग हे अशी फोल्ड करूनही यामध्ये टाकू शकतो। आणि जी नोट आपण टाकली आहे तर त्या ठिकाणी कट करायचे आहे। आता मी इथे 100ची नोट टाकली आहे तर इथे आपण कट करूया। तर इथे 100ची नोट टाकली होती तर हे असे काट टाकायचे, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण किती भरणा केलेला आहे। तर असा याचा आपण वापर करू शकतो। हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।